वाया गेला नाही असं दिसून येतं। वापस लावतो ना त्याला फोन, आला नाही का ते? जो हम 50 साल से बीज बो रहे थे, जो हल चला रहे थे, फोन करायला तर फोन तो उचलतो। हम देख रहे हैं कि उस समय हमने जो मेहनत किया, खेत चला, हल चलाया, उसका फल आज दिख रहा है। इसके हमें बड़े गौरव का तेव्हा गौतम पालजीने फार चांगलं भाषण केलंय। ते आपणा सर्वांना बुद्ध आणि बाबासाहेबांनी जो आदेश दिला त्या विचाराने चालायचं, कुठेही चालायचं नाही, कुठेही जायचं नाही, त्या दिशेने जायचं। आलंय म्हणलं दुकानावर। एक मनुष्य बीमार पडला, डॉक्टर कडे गेला। आप तो मराठी नहीं समझ पाएंगे ना, आप मराठी नहीं, थोड़ा थोड़ा समझ। डॉक्टरने औषध पाणी केलं आणि त्या पेशंटला सांगितलं की रोज 10 किलोमीटर चालायचं। ते घरी गेला, भोऱ्या बिस्तारा बांधला। 8 दिवसाने त्याने डॉक्टरला फोन केला। डॉक्टर साहेब म्हणजे मी आता नेपाळ पर्यंत आलो, पुढे जाऊ का वापस येऊ म्हणतात। म्हणजे ते 10 किलोमीटर रोज चालायला सांगितलं, ते चालतच राहिलाय, वापस आलाच नाही घरी। तो आम्हाला ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे, बुद्धाच्या समोर डोकं टेकून बुद्ध समजणार नाही, बुद्ध डोक्यात घ्यावा लागणार आहे। बुद्धाच्या समोर डोकं टेकून तिथंच पडलेली अगरबत्तीची राख डोक्याला लावून बुद्ध नाही कळणार। बुद्ध तुम्हाला समजून घ्यावा लागेल। ये पाल हमारे जो गौतम पाल जी ने बड़ा अच्छे ढंग से समझाया। तेव्हा या प्रकल्पाकडे पाहत असताना, या कामाकडे पाहत असताना बरेच लोक परभणीमध्ये मला म्हणतात तुम्ही सिद्धार्थीला सहकार्य करता म्हणजे जास्त। बांधवानो, आम्ही कुणालाच सहकार्य करत नाही। बुद्ध धम्म संघाला आणि बाबासाहेबांच्या विचाराला आमचं सहकार्य आहे, कुणाला व्यक्तीला सहकार्य नाही। जे रथ घेऊन चालेल, आताच आमदार विटेकरजींनी सांगितलं की पाथरी तालुक्यामध्ये बुद्ध विहार निर्माण करत आहे। हे रथ घेऊन जो जो चालेल त्या रथाचे सारथी होण्याचं काम आम्ही करू आणि त्याला पुढे आणि पुढे नेण्याचं काम। रथ मागे नाही ओढायचं, पुढे न्यायचं। म्हणून जो जो विचारधारेचा माणूस आपल्या सोबत येईल त्याला आपण सोबत घ्यायचं आहे आणि हे काम कोणी एकट्याचं